भारताच्या सरन्यायाधीशांचा आणि अप्रत्यक्षात या भारताच्या न्यायव्यवस्थेचा, संविधानाचा आणि समस्त भारताचा अपमान करणारा 72 वर्षाचा गधा राकेश किशोर तिवारी हसत हसत म्हणाला की हे सर्व मी केलं नाही, तर हे सर्व माझ्या परमात्माने माझ्याकडून करून घेतलं. म्हणजे याचा परमात्माच एक नंबरचा जातीवादी आणि भित्रा आहे. कारण 1966 मध्ये प्रल्हाद गजेंद्र गडकर हे भारताचे सरन्यायाधीश असताना त्यांनी निर्णय दिला होता की हिंदू हा धर्मच नाही. 2016 मध्ये तीरथ सिंग ठाकूर भारताचे सरन्यायाधीश असताना त्यांनी सुद्धा असाच निर्णय दिला होता. आणि भारतातील अनेक सरन्यायाधीशांनी, अनेक न्यायाधीशांनी असे निर्णय दिले, अशा अनेक वेळा टिप्पण्या सुद्धा केल्या, मात्र तेव्हा कुणाच्या भावना सुद्धा दुखावल्या नाही आणि याच्या परमात्माने कुणाकडून काही करून सुद्धा घेतलं नाही. कारण सरन्यायाधीश गजेंद्र गडकर हे ब्राह्मण होते, सरन्यायाधीश ठाकूर हे ठाकूर होते आणि ज्या ज्या न्यायाधीशांनी अशा प्रकारचे निर्णय दिले, टिप्पण्या केल्या, ते बौद्ध नव्हते. आणि आता काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या अलेक्झांडर डंकनने म्हटलं की हनुमान हा हिंदूंचा खोटा देव आहे, तरी सुद्धा कुणाच्या भावना दुखावल्या नाही. याच्या परमात्माने कुणाकडूनच काहीच करून घेतलं नाही. याचा अर्थ कदाचित परमात्मा भारताच्या बाहेर जायला भीत असेल. परंतु बौद्ध असलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक काय टिप्पणी केली तर यांच्या परमात्माला जाग आला. याचा अर्थ तरी नेमका काय, त्या राकेश किशोर तिवारीचं समर्थन करणाऱ्यांनी सांगावं आता.